सुप्रभात मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय। आजच्या या व्हिडिओची सुरुवात माझ्या छान गोड शिऱ्याने झालेली आहे आणि हा शिरा गुळाचा आहे बरं का, विदाऊट एनी कॅलरीज। आणि अशी छान पूजा माझ्या बाप्पाची झालेली आहे। आणि आज आमच्याकडे वाटप नसल्यामुळे सकाळी सकाळी मम्मीने मला कामाला लावलं। तर हे बघा, आम्ही वाटप असं रेडी करतो, जे मालवणी आहेत त्यांना माहीतच असेल। सुकं खोबरं, आलं लसूण आणि कांदा आणि त्याच्यात ओलं खोबरं आणि आपले काही खडे गरम मसाले, असं झालं आपलं वाटप रेडी। आणि आज सकाळी सकाळी मम्मीने मस्तपैकी मला डाळिंबाचं ज्यूस दिलं। ॲक्च्युली बाबूसाठी आणलं, पण त्याला कफ असल्यामुळे आम्ही नाही दिलं। आणि हे आहे माझं व्हेज सुरमई म्हणजे कारलं। हे हळदीने गरम पाण्यात हळद टाकून ते उकळवलं आहे, उकडून घेतलं आहे। आणि मी आता हे केलेले आहे मसुराची आमटी। आणि एका साईडला मम्मीने छानपैकी माझी व्हेज सुरमई फ्राय करायला ठेवलेली आहे। छान आलं लसूण पेस्ट लावून, मसाला हळद लावून, आपण जशी मच्छी फ्राय करतो तसंच हे फ्राय करायचं। जर तुमच्या घरात कोण कारलं खात नसेल तर नक्कीच एकदा हे ट्राय करा। कारल्याचे फॅन होतील, अगदी फॅन। आणि माझ्या बाळाला आणि मम्मीला खोकला असल्यामुळे त्यांच्यासाठी मी असा काढा रेडी केला। सर्व गरम मसाले, कांदा, आलं असं सर्व मिक्स करून आता हा काढा मी मम्मी आणि माझ्या बाबूला देणार। आज मी केली आहे माझी फेवरेट बीटरूटची कोशिंबीर, बीटरूट आणि काकडी, आणि त्याला छानपैकी फोडणी दिली आहे। ज्यांना कोणाला बीटरूट खायला आवडत नसेल उकडलेलं किंवा कसंही, त्यांनी असं खाऊन बघा, खूप सुंदर लागतं हे। आणि आज मंडळ आहे बुधवारचा बाजार। हे बघा, इथून मी छानपैकी गरमागरम कुरमुरे विकत घेते। त्याच्यानंतर हे बघा फळभाज्या, श्रावण असल्यामुळे सुंदर सुंदर फळं आणि फळभाज्या, खूप छान छान पालेभाज्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत, त्याही अगदी ताज्या ताज्या। त्याच्यानंतर गणपतीच्या सजावटीचं सामान हे बघा सुरुवात झालेली आहे। खूप मोठं मार्केट भरतं बुधवारचं इथे नेरळमध्ये। छान छान प्रकारच्या राख्यासुद्धा आलेल्या आहेत। आता मी दुपारची वेळ आली आहे त्याच्यामुळे मला चालायला तरी मिळतं, नाही तर इथे चालायला सुद्धा वाव नसतो, इतकी गर्दी असते। तर मी आज घेणार आहे गुरुवारसाठी माझी छान छान फुलं, कारण गुरुवारी आपली छानपैकी पूजा असते। तुम्हाला माहीतच आहे समर्थांची पूजा मी करते गुरुवारची, त्याच्यामुळे मला भरपूर फुलं लागतात। तर माझी झालेली आहे ही फुलांची सगळी शॉपिंग। त्याच्यानंतर मी त्याच्या बाजूलाच फळवाल्यांकडून छानपैकी हे तोतापुरी आंबे घेतले आहेत। मला आंबे एनी टाईम आवडतात। आणि शेखरसाठी, माझ्या मिस्टरांसाठी मी असं हे पाऊच घेतलं रुमालाचं। संध्याकाळी स्नॅक्समध्ये आम्ही असे छानपैकी साबुदाणे वडे करत होतो। घरून शॉपवरून गेल्यानंतर भरपूर भूक लागते, तर मम्मीने मला असे छान गरम गरम साबुदाणे वडे करून दिले। आणि हे जे आहेत ना, हे काकडीचे गोड वडे आहेत। काकडी किसून त्यात गूळ टाकून छानपैकी पौष्टिक वडे माझ्या मम्मीने मला संध्याकाळच्या नाश्त्याला हे करून दिले होते। आता इतकं खाल्ल्यानंतर माझं पोट भरलं होतं, पण माझ्या मिस्टरांसाठी मला चिकन करावंच लागलं। तर मी असं छान झणझणीत मालवणी चिकन घरी आल्या आल्या केलं आहे, कारण त्यांचं श्रावण नाही आहे, त्याच्यामुळे माझ्या बाबूला आणि माझ्या मिस्टरांना मी नॉनव्हेज देतेच। तर छानपैकी मी आता माझा व्हिडिओ संपवते। थँक्यू।